आणि तुझ पाहता विठ्ठला. देह भान सुद्धा राहत नाही त्याला एकदा बघितलं की, अशी अवस्था होते. भगवंत इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे भगवंत म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे आणि लक्ष्मी भुलून झाली वेडे. जगाला जो मदन एवढा आकर्षित सौंदर्याला होतो, तो मदन त्यांच्या पोटी आला. किती देव सुंदर असतील हो. देवाच्या सौंदर्याचं काय वर्णन करावं. जगात जेवढं सौंदर्य आहे, हा त्याच्या एक अंशाने बनलेला आहे. तो एवढा सुंदर आहे. काही लोक म्हणतात देव एवढा सुंदर आहे तरी अलंकार घालतात त्याला. आपल्याकडे तरी कमीच आहे महाराष्ट्रात. तुम्ही जर वृंदावनात गेलात, उत्तर भागात गेलात, तर आपल्याकडचे नवरदेव नवरी सुद्धा एवढे मेकअप करत नाही. एवढा देवाचा शृंगार असतो. काय ते साज, काय ते अलंकार, काय तो शृंगार. मग काही जण म्हणतील मग तो जर सुंदर आहे तर त्याला अलंकार का घालतात, अजून सुंदर दिसावं म्हणून का? अजिबात नाही. त्याचं सौंदर्य झाकलं जावं म्हणून त्याच्यावर अलंकार आहे. त्या अलंकाराने त्याचं सौंदर्य वाढत नाही, तर अलंकाराला शोभा प्राप्त होती. तो इतका सुंदर आहे. कदाचित त्याच्यावरती आभूषण घातले नाही तर त्याच्या मूळ सौंदर्याची आभा आपल्याला सहन होऊ शकत नाही, म्हणून त्याला अलंकाराने नटवलं जातं. एवढा तो सुंदर आहे. म्हणून सुंदर ते ध्यान, ते ध्यान, ते रूप अतीव सुंदर आहे. कुठं लावण्य, कसं लावण्य आहे? अगणित. त्याचं गणित नाही, त्याचं मोजमाप नाही. न वर्णवे तेथेची शोभा. वर्णन करण्याचा तो कसा आहे? पलीकडे आहे. पण एवढंच, बघणारे डोळे कसे पाहिजेत? भक्ताचे पाहिजेत, प्रेमाचे पाहिजेत. रसिक डोळ्यांना परमात्मा तसाच दिसतो. पण जर डोळे फक्त संसाराचे चाहते असतील, त्यांना देवात काही दिसू शकत नाही. कारण ज्ञानोबरायांची ओवी आहे, जे चामाचे डोळे दाविती, इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतिती फुटी जाय. स्थूल दृष्टी देखिता माते, न देखण्याची जाण निरुते. जैसे स्वप्नीचेनी अमृते अमरणो हि दे. स्वप्नात अमृत पिऊन कुणी अमर होत नाही, आणि फक्त सामान्य डोळ्यांनी देव बघून कुणाला देव दिसत नाही. त्या डोळ्यामध्ये प्रेम साठवा, त्या डोळ्यामध्ये अशा प्रकारे भक्ताची भावना आणा, मग देवाकडे बघा. अहो तो बघितल्याही जाणार नाही. एका एका डोळ्याला 4-4 धारा लागतील की आपण काय पाहिलं म्हणून. म्हणून सुंदर ते ध्यान. कुठे हे ध्यान? उभे विटेवरी. विटेचाही इतिहास आहे. आणि कर कटावरी ठेवून या. त्याने कसे ठेवलेत? हात कमरेवर ठेवले. राम